नितेश राणे यांनी अहमदनगरमध्ये जे वक्तव्य केलं की मी मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारीन, मला त्याला आव्हान आहे. तू खरंच नारायण राणेची औलाद असेल तर मला तुला हे सांगायचं आहे की तुझ्या कोकण मधल्या तुझ्या स्वतःच्या राहणाऱ्या मोहल्ल्यामध्ये जी मस्जिद असेल त्या ठिकाणी तू जाऊन दाखव, त्या मस्जिदमध्ये तू घुसून दाखव, तुला मुस्लिम काय कळून येईल. आणि दुसरी गोष्ट मी तुला सांगतो, तू ज्या सरकारच्या बळावर उड्या मारतोस, मला तुला आव्हान आहे, तू वैयक्तिक नितेश राणे म्हणून बाहेर ये. धर्माची ढाल नको करू, धर्मावर बोलू नको. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि हिंदू आणि मुस्लिम हे गुन्हा गोविंदाने राहतात, परंतु धर्माची ढाल करून असे वक्तव्य करून तुला स्वस्तामध्ये लोकप्रियता पाहिजे. पण मी तुला सांगू इच्छितो नितेश, तुझी तेवढी ऐपत आणि अवकात नाहीये. आणि मला एक सांगायचं आहे की धर्माची ढाल करून जे तू वक्तव्य करतोस याला सरकार पाठबळ देत आहे, केंद्रातलं आणि राज्यातलं. आणि मला हे पण सांगायचंय की तुझ्या या वक्तव्यामुळं जे काही परिणाम होतात, सरकार तुझ्या विरोधामध्ये किंवा तुझ्या विरोधामध्ये जे कलम दाखल होतात, गुन्हे दाखल होतात, ते किरकोळ स्वरूपाचे असतात. त्याच्यामुळे तुला काही फरक पडत नसेल, परंतु तू काही वक्तव्य केल्यानंतर जे रस्त्यावर सर्वसामान्य लोक आहेत, हिंदू मुस्लिम आहेत, ज्यांच्यात तेढ निर्माण होती, मोठाली भांडणं होतात, दंगली होतात, त्याचे परिणाम त्या गरीब लोकांना भोगावे लागतात. आम्ही शांत आहेत, मुस्लिम समाज म्हणून आम्ही शांत आहेत, कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आणि कायद्याला मानणारे लोक आहेत. ज्या दिवशी आमचा संयम संपल ना नितेश, तुला कळून येईल की मुस्लिम समाज काय. आमच्या संयमाचा तू अंत बघू नकोस.